हॅलो. चला तर समालोचनाला मात्र सुरुवात करेन त्याआधी मात्र या सृष्टीच्या निर्मात्याचं स्मरण आपण करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून आपण जाऊया थेट मैदानाकडे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहताय. आज रविवार आणि या दुसऱ्या दिवशी मात्र पहिला सामना आपल्या समोर असेल. जुईनगर 11 जुईनगर आणि त्यांच्या समवेत ऐरोली हा संघ खेळण्यासाठी सज्ज असेल. दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतील. आज ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण कव्हर करतोय. शिवा वैती सर, थेट मुलुंड नवघर आणि बंटी कांबळी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कांजूर मार्ग मुंबई क्रिकेट असोसिएशन पॅनलचे हे दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतात. कालचा दिवस अगदी झिरो कॉन्ट्रोवर्सी आपल्याला पाहायला मिळाला आणि संपूर्ण स्पर्धा कालच्या दिवसामध्ये 8 संघांनी खेळ केला आणि गजानन तुर्भे या संघानं फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आज हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिली लढत ओपनिंग सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्यांदा नाणेफेक जिंकली ती जुईनगर 11 जुईनगर या संघानं आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि प्रतिस्पर्धी साईप्रेम ऐरोली या संघाला मात्र फलंदाजीचं निमंत्रण दिले. दोन्ही संघांना मात्र आम्ही सूचना करतोय की पहिल्या इनिंगसाठी तुम्हाला 20 मिनिटे, दुसऱ्या इनिंगसाठी 20 मिनिटे, अर्थातच 40 मिनिटांमध्ये हा संपूर्ण सामना मात्र संपन्न व्हायला हवा. एक षटक 5 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल. इथे ह्या वेळेला मात्र क्रीडांगणाचा आदर करण्यासाठी मात्र दोन्ही पंच सज्ज असतील. आमची संपूर्ण टेक्निकल टीम सज्ज असेल. आमची म्युझिक सिस्टम सज्ज असतील. या क्रीडांगणाबाहेर प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील आणि दोन्ही संघ आज एकमेकांसोबत खेळण्यासाठी सज्ज पाहायला मिळतील. या आजच्या दिवसामधील पहिली लढत ओपनिंगचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच जुईनगर 11 जुईनगर आणि त्यांच्या विरोधात साईप्रेम ऐरोली. जुईनगर 11 won the toss and they elected to field first. They have offered opposition. अर्थातच ऐरोली संघाला त्यांनी फलंदाजीचं निमंत्रण दिलंय. मी विनंती करेन ऐरोली संघ आपला 12th मॅन आमच्याकडे पाठवायचा आहे प्लीज. अन्यथा मात्र आयोजकांच्या वतीनं आम्ही तुम्हाला सूचित करतोय पहिला चेंडू फेकण्याच्या अगोदर मात्र तुमचा 12वा राखीव खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. राखीव खेळाडू आणि त्या राखीव खेळाडूची 12th मॅनची भूमिका काय असते तुमच्यापर्यंत आम्ही ती माहिती जरूर पोहोचवू. ऑनफिल्डवर 11 खेळाडू जेव्हा खेळ करत असतात, कोणीही एका खेळाडूला जेव्हा इंजरी होते, बदली खेळाडू रिप्लेस खेळाडू तुम्हाला 12वा खेळाडूच वापरावा लागेल. या स्पर्धेचा नियम आहे. हा इंटरनॅशनल नियम देखील आहे. 42 रूल्स अँड रेग्युलेशन अंतर्गत आपण स्पर्धा क्रिकेट हा खेळ करतो. या 42 रूल्समध्ये बरेचसे नियमांचं मात्र माहिती तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचू थ्रू आउट द इनिंग. पंच वैती सरांचा इथे इशारा येतोय. आज या आजच्या दिवसाला मात्र सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. इथे सामन्याला मात्र सुरुवात पाहायला मिळेल. पुन्हा एकदा 10 9 8 7 6 5 4 3 2 1 इयर वी गो. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार. पहिला चेंडू हलक्या अर्थानं मात्र नक्कीच इथे मिस टायमिंग टॅप केलाय. डायरेक्ट हिट पंचांकडनं अपील आणि फलंदाज मात्र सेफ आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवर जलद गतीने 1 धाव पूर्ण करतोय. सुरुवात झाली. श्री गणेश पाहायला मिळतोय तो म्हणजे ऐरोली संघाला. इथे पहिल्या चेंडूवर आलेली 1 धाव आभी आणि त्याच्या समवेत जगदीश. आणि गोलंदाज बजरंग गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील राईट ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडू जोरखस मारायचा होता. बॅटस्विंग चांगली होती परंतु चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. बाईच्या स्वरूपात इथे मिळेल ही धाव 1 आणि संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती
बिनबाद 2 वर. 2 चेंडू फेकले गेले, 2 धावा संघाच्या धावपळ पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर याच दरम्यान या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं मुख्य आयोजक अनुजदादा पाटील जे खूप चांगले समाजसेवक आहेत त्यांचं मात्र शुभागमन होते. स्वागतम. या वेळेला इथे आउटफील्डचा फायदा ऐरोली संघाला होतोय, कारण धाव मिळेल फक्त 1, परंतु झेल मात्र नक्कीच झाला असता. अगदी मी म्हणे नजर धरून उभा होता तिथला क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू मात्र मैदानामधील जी ओव्हरहेड वायर आहे ती ओव्हरहेड वायर त्या ट्रान्सपोर्टर पोलला लागली. चेंडू आदळल्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं तो झेल मात्र खऱ्या अर्थानं जमीनदोस्त झाला आणि मोबदल्यात मिळाली 1 धाव आणि संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 3 चेंडूंच्या अखेरीस 3 वर. बजरंग गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. ऐरोली आणि त्यांच्या विरोधात जुईनगर. स्ट्रायकर एंडवर इथे अभि खूप चांगला स्ट्रोक, परंतु धाव मिळेल फक्त 1. गोलंदाज तयार. या वेळेला मात्र इनसाइड आउटचा खूप चांगला स्ट्रोक, चेंडू जातोय सरळ सीमा रेषेकडे. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स. इथे डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा येईल चौकार आणि चौकाराच्या साहाय्याने संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 8 वर. बिनबाद 8 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. अंतिमचा चेंडू पहिल्या षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या धावा हव्या होत्या त्या धावा मात्र ऐरोली संघ अर्जित करतोय. अजूनही शेवटच्या चेंडूवर जर का मोठा फटका आला तर मात्र अपेक्षेप्रमाणे मात्र खऱ्या अर्थानं धावसंख्या धावपळ पुढे जाईल. साई प्रेम ऐरोली आणि त्यांच्या विरोधात जुईनगर 11 जुईनगर अशी ही पहिली विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना पहिल्यांदा नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारले. जोरकस मारायचा होता. यॉर्कर लेनचा हा चेंडू ब्लॉक होलमध्ये, इनफिल्डमध्ये, मिडऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे धाव मिळेल फक्त 1. पहिल्या षटकाच्या अखेरी संघाची एकूण धावसंख्या 9 वर पोहोचते आणि जसं मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल ऐकूया आपण या सकाळच्या सत्रामध्ये एक सुमधुर संगीत. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 9 वर आणि आता मात्र दुसरं षटक आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील रिस्ट्रिक्शन मात्र हटवलं गेलं आहे. दोन्ही फलंदाजांसाठी आपल्याला जर का पाहायला गेलं तर मात्र वायडिश लॉंगऑनमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो डीपमध्ये. तदनंतर बघितलं गेलं तर मात्र डीप काऊ कॉर्नरमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर डीप मिडविकेटमध्ये स्क्वेअर लेगच्या अगदी अलीकडे आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफसाईडचा जर का विचार केला तर मात्र लॉंग ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र खुलं दिसते आपल्याला. जर कव्हर पॉईंटचा जर का विचार केला तर इनफिल्डमध्ये कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक आहे. मिडऑनमध्ये एक क्षेत्ररक्षक, मिडऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यष्टिरक्षक मात्र यष्टांपासून थोडासा दूर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन येतो. पहिला चेंडू फेकला गेलाय. पहिल्या चेंडूवर मात्र हलकीशी किंचितची अपील करताना आपल्याला पाहायला मिळतील बॅटकट आणि बिहाइंड द स्टिक्स. इथे फलंदाजाकडनं मात्र स्पोर्ट्समनशिप पाहायला मिळालं आणि फलंदाज मात्र बाद होतोय अभि, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अवघी 6 धावांची त्याची एक छोटी इनिंग आपल्याला मात्र संपुष्टात येताना पाहायला मिळते. 7 धावांची इनिंग आपल्याला मात्र संपुष्टात येताना पाहायला मिळाली. सलामीचा पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र आता नवीन फलंदाज मैदानाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतील राजू चव्हाण RC. वनडाऊनच्या स्वरूपात थोडासा मजबूत बांधा आहे आणि राजूकडनं मात्र अपेक्षा असतील, कारण पहिल्या षटकामध्ये ज्या धावा हव्या होत्या त्या धावा मात्र खऱ्या अर्थानं मी म्हणेन आल्या नाही आहेत. 9 धावा आल्या आणि टेनिस क्रिकेटचा जर का विचार केला तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये 4 षटकामध्ये कुठेतरी मी म्हणेन 45 ते 50 धावा यायला पाहिजेत.
मॅचमध्ये मी म्हणेन ऊर्जा जर का तुम्हाला चांगली मेंटेन ठेवायची असेल तर मात्र खऱ्या अर्थानं मात्र पहिल्या इनिंगमध्ये कुठेतरी 45+ धावा आल्या पाहिजेत. त्यानंतर मात्र तुमच्याकडे गोलंदाजांकडे खूप चांगलं मार्जिन तुम्हाला देता येईल आणि या धावा जर का तुम्हाला धावफलकावर हव्या असतील तर मात्र इथून पुढे मात्र आक्रमण करावं लागेल. गोलंदाज पहिल्या चेंडूवर मात्र पहिली विकेट प्राप्त करतोय रुपेश. पहिल्या चेंडूवर एक विकेट, तदनंतर मात्र पुन्हा एकदा तयार लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. यावेळेला बॅटचा एज आणि इथे फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू जाईल डी झोनमध्ये. धाव मिळेल फक्त एक आणि संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती डबल डिजिटमध्ये अर्थातच 10वर. 1-10 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 9. दुसरं षटक सुरुवातीला मात्र गडीबाद झाल्यानंतर मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि फलंदाज मात्र राजू गेट्स ऑफ द मार्क विथ द 1 आणि इथे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला तयार रुपेश. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. रिव्हर्सचा प्रयत्न, अटेम इथे फसलाय, अंगाचा वेध घेतोय चेंडू. नक्कीच इथे मला वाटते एज लागला असेल, त्यामुळेच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. एक धाव मात्र बॅट्समनच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली. राजू वैयक्तिक पोहोचतोय 2वर, संघाला पोहोचवतोय 11वर. 1-11 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू. इथे खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. मगाशी उल्लेख झाला एक्स्ट्रा कव्हरचं रिजन खुलं होतं आणि त्याच एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये हा पहिला षटकार. धावसंख्या पोहोचते ती तब्बल 17वर. एक बाद 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. दिस इज सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 2 चेंडू आणि या 2 चेंडूवर मात्र किती काय धावा येतील. आक्रमक पवित्रा घेतोय इथे ह्या वेळेला जगदीश. इथे पुन्हा एकदा एक धाव मिळाली डीच्या स्वरूपात आणि या एका धावणे संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 18वर. 18 ही धावसंख्या आता मात्र सुस्थितीमध्ये. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल आणि या एक चेंडूवर जर का मोठा फटका आला तर मात्र खऱ्या अर्थाने मी म्हणेन जी रन रेट आहे ते रन रेट मात्र चांगलं मेंटेन करता येईल. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये अजूनही इथे प्रहार केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा हा स्ट्रोक. इथे मात्र दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतो तो जगदीशाच्या बॅटमधनं आणि या षटकाराने संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 12 चेंडूंच्या अखेरीस 24वर. आणि अशाच प्रकारची पारंपरिक गीते डीजे मास्टर आम्हाला संपूर्ण दिवसभर ऐकायला मिळतील अशी एक अपेक्षा करतोय.
संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण थोडंसं मोड स्विच करूया, हिंदी बॉलिवूडवर आपण थोडासा मोड स्विच करू. परंतु सकाळचं सत्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आई एकविरेला वंदनीय गीतं, ग्रामदेवतेला वंदनीय गीतं, आमच्या छत्रपती शिवरायांना समर्पित अशी गीतं आपल्याला ऐकायला मिळतील अशी एक अपेक्षा, मराठी गीतं आपल्याला ऐकायला मिळतील अशी अपेक्षा करूया. यानंतर मात्र जर का बघितलं गेलं तर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतं. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज वापरलाय इथे. मात्र चेंडू पुन्हा एकदा जोरखस लगावला. क्षेत्ररक्षण मात्र खूप चांगलं होतंय. जुईनगर संघाचा जर का विचार केला तर खूप चांगला सराव आणि जुईनगर संघाच्या वतीनं मात्र आत्तापर्यंत झालेला हा खेळ, पहिलं षटक फेकलं 9 धावा आल्या, दुसरं षटक 15 धावा, तिसऱ्या षटकाचा जर का विचार केला तर मात्र तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू फेकले गेले, 1 गडी बाद करत मात्र धावा मिळत आहेत 3. 2 षटकामध्ये 24 आणि इथे यावेळेला मात्र धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 27वर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मंगेश यावेळेला मात्र गतीनं बीट केलाय, फ्लाईटनं देखील बीट केला फलंदाजाला आणि डॉट बॉल इथं फेकला गेलाय. मंगेश याचा कमबॅक करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट विश्वामधील जुईनगर या संपूर्ण परिसरामधील एक खूप चांगलं नाव मंगेश, ज्यांच्याकडे खूप चांगला अनुभव आहे गोलंदाजीमधील. तो अनुभव आपल्याला मात्र खूप चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट करताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं तिसरा गोलंदाज म्हटलं की हाणामारीचं षटक, कारण 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये अंतिमचे काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. या षटकामधील 1 चेंडू आणि एकंदरीत मात्र 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूवर मात्र मोठी हाणामारी करावी लागेल. फुलटॉस चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मात्र पोहोचतील. अगदी चित्त्याच्या चपळाईनं मात्र चेंडूवर झडप घातली होती आणि यानंतर मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळेल फक्त एक. 1 मोर ॲडेड इन द टोटल स्कोर शिफ्टेड टू 28 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 18 चेंडूंचा खेळ इथं समाप्त झालाय. 18 चेंडूंच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या 9.60च्या सरासरीनं आपल्याला पाहायला मिळते. ती 2 गडी बाद 28. अखेरीस संघाची एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 28वर. चौथं षटक अंतिमचं षटक आहे. 6 स्लॉगचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. या स्लॉगच्या चेंडूवर मात्र स्लॉगनच फलंदाजी करावी लागेल. ती कुणाल आणि जगदीश, कुणाल आणि नुकताच आलेला जगदीशनं मात्र खऱ्या अर्थानं 2 षटकार लगावलेत. गोलंदाजी मार्कवर दीपेश. फिरकी गोलंदाज, उजव्या हाताचा एक ऑर्थोडॉक्स स्पिन प्रकारची याची ही गोलंदाजी, हळवार पद्धतीची परंतु अचूक टप्प्याची सुरुवात खूप चांगली करतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव आणि संघाची एकूण धावसंख्या 29. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. इथून पुढे चांगली फलंदाजी साकारावी लागेल. कुठेतरी या 5 चेंडूवर 10 ते 12 धावा यायलाच पाहिजे. या फलंदाजाच्या जर का शरीरयष्टीचा विचार केला तर मात्र त्याच्याकडे खूप चांगली पॉवर आहे. पॉवरने मात्र खऱ्या अर्थानं एक्झिक्युशन तुम्हाला करावं लागेल. पहा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचेल का नाही, परंतु या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावंसं वाटतंय. गणेश याच्याकडे मागच्या काही सत्रामध्ये जर का बघितलं गेलं तर 3 चेंडू आलेत आत्तापर्यंत आणि 3ही चेंडू त्यांना अफलातून अडवलेत. आणि फिटनेस जरी हेवी असली शिवाजी तरी देखील खूप चांगला नजराणा पेश करतो आपल्या फिटनेसचा. कारण ज्याप्रमाणे मात्र त्यानं एफर्ट्स टाकलेत, मी म्हणेन एफर्टसाठी हॅट्स ऑफ असेल. अगदी मी म्हणेन 2 धावा अडवल्या. धावा मिळतील मात्र फक्त 1 आणि संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 30वर. फुलटॉस चेंडूला मात्र माफी नसेल. इट्स गॉट द ट्रीटमेंट फॉर अ 6. धावसंख्या 36.
आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खूप चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. काय फलंदाजी साकारले जगदीश यानं. 3 षटकार आतापर्यंतच्या इनिंगमध्ये जर का बघितलं गेलं 21 धावांची अतिशय स्फोटक इनिंग पाहायला मिळते. सलामीला आला होता आणि सलामीला फलंदाज त्याच्याकडनं मात्र कॅप्टनना आपल्या ज्या एक्सपेक्टेशन सेट केल्या त्या एक्सपेक्टेशनला सार्थ ठरतोय. इथे एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव सहजरित्या पूर्ण करतायत. एकूण धावसंख्या पोहोचते 30-37 वर. 37 2 गडी बाद 37 अशी ही पहिल्या इनिंगची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आणि यानंतरची लढत आम्ही अनाऊन्समेंट करतोय. श्रीकृष्ण दिवा यंदाच्या मोसमामधील संपूर्ण नवी मुंबई परिसरामधील अगदी अव्वल दर्जाचा हा संघ आहे. नुकताच आपल्या घरच्या मैदानावर विजय संपादित केलेला संघ अर्थातच श्रीकृष्ण दिवा आणि त्यांच्या विरोधात गावदेवी ऐरोली. दोन्ही कॅप्टन्स जर का आपण उपस्थित असाल तर लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. फिंगर्स रोल केल्यात परंतु इथे खूप चांगला स्ट्रोक. डीपमध्ये एक प्रोटेक्शन आहे. शतरक्षक मात्र ग्रीप करतोय. चेंडू फेक करतोय. धाव मिळेल फक्त 1. एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 38 वर. 38 आणि अंतिमचा चेंडू. या अंतिमच्या चेंडूवर किती धावा येतील. टार्गेट सेट करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये कुठेतरी 45 ते 50 धावा यायला पाहिजेत अपेक्षा होती परंतु कुठेतरी 6 ते 8 धावा मात्र मी म्हणेन बॅकफुटवर आहे. परंतु या चेंडूवर जर का मोठा फटका आला तर मात्र एक खूप मोठा सन्मानजनक स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. फिंगर्स रोल केल्यात. आउट स्विंगचा चेंडू बॅटचा मला वाटते एज आणि बिहाइंड द स्टिक्स. फलंदाज आउट. बॅक टू डगआउट. अंतिमच्या चेंडूवर कोणत्या प्रकारची धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळेल आणि 4 षटकांचा खेळ इथे संपतोय. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 38 आणि कंपल्सरी चेस हा नियम या स्पर्धेमध्ये वापरला गेलाय. 39 धावांचं एक जबरदस्त टार्गेट इथे सेट केलंय. 39 धावा म्हणजेच जवळजवळ षटकामागे मी म्हणेन 9.5 ची सरासरी आपल्याला मेंटेन ठेवावी लागेल. आणि इथून पुढे मात्र या धावा कशा का चेस केल्या जातील तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब. काही मागचा कालखंड जर का बघितला गेला तर जबरदस्त प्रभावशाली नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण परिसरामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये खूप चांगली छाप ज्यांनी सोडली आहे. राजकीय क्षेत्रामध्ये जे नाव आहे ते खऱ्या अर्थानं समाजकार्यामधून मी म्हणेन खूप पुढे येते आणि प्रत्येकाच्या मनामनामध्ये त्यांनी राज केलं आहे. अर्थातच राजूदादा पाटील यांना मात्र समर्पित गीत आपण ऐकलं. थँक्यू डीजे मास्टर. तर सलामीचे फलंदाज लगेचच मैदानाकडे पाठवायचे मी विनंती करतोय. जुईनगर संघ 4 षटकांचा सामना. पहिल्या इनिंगमध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 38 आणि 39 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय. हे 39 धावांचं टार्गेट मात्र कसं चेस करतील
जुईनगर संघ मैदानामध्ये पहिल्यांदाच उतरतील. स्वतः कॅप्टननं मात्र ही रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या खांद्यावर घेतली आहे आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील खऱ्या अर्थानं सागर आणि प्रवीण. प्रवीण मात्र कॅप्टनच्या सोबत आलाय. सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात सागर आणि प्रवीण. तर यानंतरची लढत मी अनाउन्समेंट करतोय. श्रीकृष्ण दिवा आणि गावदेवी ऐरोली. श्रीकृष्ण दिवा कॅप्टन या पण नाणेफेकी साडी आणि त्यांच्या विरोधात गावदेवी ऐरोली. गावदेवी ऐरोली संघाचा कर्णधार आणि श्रीकृष्ण दिवा संघाचा कर्णधार या पण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकी साडी. सलामीला येतोय स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतील डबल नॉट अर्थातच हर्षल गिब्स आणि त्यांचं इन्स्पिरेशन घेऊन मैदानामध्ये उतरलेत प्रवीण आणि नॉन स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळेल कॅप्टन सागर. कॅप्टनला मात्र खूप चांगली भूमिका साकारावी लागेल कारण सकाळचं सत्र आहे. जरी वातावरणामध्ये थोडीशी हलकीशी उष्णता जरी आपल्याला जाणवत असेल तरी देखील खेळपट्टीवर थोडंसं मॉइश्चर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी जर का बघितलं गेलं तर पहिल्या इनिंगमध्ये ज्या धावा हव्या होत्या त्या धावा मात्र तितक्या पाहायला मिळाल्या नाही आहे, परंतु खूप चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल कारण सकाळचं सत्र आहे. 39 धावा या मी म्हणेन पुरेशा आहेत डिफेन्स करण्यासाठी, परंतु तुम्हाला चांगली भारागतच गोलंदाजी करावी लागेल जुईनगर संघापुढे. कारण जुईनगर संघाच्या वतीनं जर का विचार केला सागर आणि प्रवीण यांच्याकडे खूप चांगलं कौशल्य आहे, खूप चांगलं पोटेन्शियल आहे. मैदानाच्या कोणत्याही बाजूला कोणत्याही प्रकारचे स्ट्रोक्स ते खेळू शकतात असं त्यांच्याकडे कॅलिबर आहे आणि त्या फलंदाजीसमोर मात्र खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला साकारावी लागेल. ऐरोली संघ इथे मात्र एक्स्ट्राजवर नियंत्रण ठेवावं लागेल. पुन्हा एकदा दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. साईप्रेम ऐरोली संघाच्या वतीनं पहिला गोलंदाज गुलाम याचा फिजिक्सचा जर का विचार केला तर अगदी हार्दिक पांड्याला समरूप अशी त्याची पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते आणि ज्याप्रमाणे हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व करत असताना अगदी ज्याप्रमाणे मात्र पेहराव करतो अगदी त्याचप्रमाणे गोलंदाज गुलाम समोर आहेत. फलंदाज इथे पाहायला मिळतील प्रवीण यांनी सागर अशी सलामीचे फलंदाज. गोलंदाज पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असतील. 24 चेंडू आणि 39 धावा असं एक टार्गेट सेट केले. पहिला चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा तयार. राईट मोर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू याला पूल करायचा होता. चेंडू आणि चेंडू फलेमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाहायला मिळते. आपण देखील या क्रीडांगणाबाहेर सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करायला पाहिजे. आमचे अधिकृत पोलीस दलामधील ऑफिसर्स येतील सर्वेक्षणासाठी, म्हणूनच आम्ही विनंती करतोय क्रीडांगणाबाहेर आमचे सर्व क्रीडारसिक आणि सर्व प्रेक्षक वर्ग तसेच खेळाडू प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मात्र मास्क परिधान करणं मात्र मॅन्डेटरी असेल. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आणि तेच प्रात्यक्षिक हायलाइट्स पाहतोय की काय. प्रवीण याला दुसरा लागोपाठचा चेंडू डॉट फेकतोय. खूप चांगली गोलंदाजी. मगाशी याचं वर्णन झालं होतं. अगदी हार्दिक पांड्याला समरूप अशी त्याची पर्सनॅलिटी पाहायला मिळते, परंतु ज्याप्रमाणे मात्र जो खेळ साकारलाय काय सुरुवात करतोय पहा. आपण सुरुवात कशी करतोय त्याच्यावर मात्र शेवट अवलंबून असतो. म्हणूनच की काय वेल बिगन इज द हाफ डन असं म्हटलं जातं. सुरुवात खूप चांगली करतोय. श्रीगणेशा इनिंगचा खूप चांगला झालाय. गोलंदाज गुलाम यांच्या माध्यमातून पूर्वार्धाचे दोन्ही चेंडू डॉट फेकले गेलेत. मोमेंटम मात्र आपल्याकडे खेचून आणतोय हा गोलंदाज. कारण पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न हा फलंदाजाचा असतो. तो फलंदाजाचा प्रयत्न त्याचा माइंडसेट मात्र उद्ध्वस्त केलाय. यावेळेला इनफिल्डमध्ये शतरक्षक आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये डीपमध्ये इथून शतरक्षक जोपर्यंत मात्र खऱ्या अर्थानं
ओ माय गॉड, देर इज समथिंग एल्स हॅपन ऑन अ ग्राउंड. प्रसंग सावधानता, हिट विकेट पाहायला मिळाली. पहा, प्रसंग सावधानता खूप महत्त्वाची आहे. तुमच्याकडे प्रेझेन्स ऑफ माइंड असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे जजमेंट असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे तुमच्या फुटवर्कचं अँटिसिपेशन असणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा फलंदाज हर्षल प्रवीण बॅकफुटवर गेला आणि बॉडी मात्र बॅलन्स थोडासा किंचितचा मात्र त्याने लॉस केला, हरवला गेला आणि हलकासा मात्र त्याचं शू, त्याचं जे बूट आहे ते ब्रश झालं स्टम्प्सना आणि बेल्स लगेचच डिसलॉज झाल्या. त्यानंतर मात्र त्याला हिट विकेटच्या रूपानं परतावं लागेल. पहिला गडी मात्र अगदी स्वस्तात बाद झाला. मी म्हणेन साईप्रेम ऐरोली संघाला मात्र सुंठे वाचून खोकला गेलाय. खूप चांगलं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं आणि पूर्वार्धामध्ये गोलंदाजी अतिशय दर्जेदार पाहायला मिळाली. 3 चेंडू आणि एकही धाव अजूनपर्यंत धावफलकावर पाहायला मिळत नाहीये. नवीन फलंदाज मंगेश, टेनिस क्रिकेट विश्वामधील एक खूप मोठं नाव, जुईनगर संघाच्या वतीनं वन डाऊनच्या स्वरूपात आलाय आणि पहिला फलंदाज अगदी मी म्हणेन शून्यावर बाद झाल्यानंतर मात्र जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी आता शेअर करावी लागेल कॅप्टन आणि मंगेश याला. कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात नॉन स्ट्रायकर एंडवर. इथे पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता बॅटचा एज, फेस मात्र लवकर क्लोज केला म्हणूनच एज लागून चेंडू जातो. थर्ड मॅनमध्ये धाव मिळेल फक्त एक आणि आफ्टर लॉंग टाइम बॅट्समन मंगेश गेट्स ऑफ द मार्क विथ दी व्हेरी फर्स्ट बॉल विथ द 1 रन आणि इथे धावसंख्या पोहोचते ती बिन एक बाद एक. सागर अजूनही नॉन स्ट्रायकर एंडवर आहे. गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी साकारतोय. 4 चेंडू फेकलेत, अजूनपर्यंत धाव मिळेल ती फक्त एक. बॅटचा पुन्हा एकदा इथे अपर कट करायचा होता. गती पहा किती आहे. जर का आपल्याकडे स्पीडोमीटर जर का असताना आणि जर का गती जर का आपण मेजर केली असती तर अर्थातच 110 ते 115 किलोमीटर पर आवर आपल्याला नक्कीच कॅल्क्युलेशन मिळालं असतं. खूप चांगली गती आणि खेळपट्टीचा मात्र खूप चांगला वापर करतोय ऐरोली संघाचा स्ट्रायकिंग गोलंदाज. कर्णधारानं त्याच्यावर दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला तो सार्थ ठरतोय. स्ट्रायकिंग गोलंदाज कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण. चला ऐरोली संघ तुम्ही एक्स्ट्रा टाइम घेताय. कॅप्टन मी विनंती करतोय जगदीश दादा, चला क्विक सामना चालू ठेवा. तुमच्याकडे मोमेंटम आहे, मोमेंटम तुम्ही कंटिन्यू ठेवायला पाहिजे. इथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा अंतिमचा चेंडू फेकण्यासाठी तयार. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा इथे हाऊ इज दॅट इज दी अपील आणि बॅट्समन आउट.
पहिलं षटक आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळते ती फक्त 1 वर आणि दुसरं षटक नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवर अगदी जलदगती गोलंदाज आहे. पहिला चेंडू खूप चांगला स्ट्रोक ताकदी फटका डीपमध्ये नंतर खूप चांगलं क्षेत्ररक्षण जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धाव मिळेल फक्त 1 आणि संघाची एकूण धावसंख्या 2 वर पोहोचते. इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात फलंदाज बाद. फलंदाज मात्र मी म्हणेन ज्यांच्याकडनं अपेक्षा होती मोठे फटके त्यांच्या बॅटमधनं अपेक्षित होते परंतु ते फटके मात्र येत नाही आहेत. अंडर प्रेशर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रेशरचं खऱ्या अर्थानं जर का बघितलं गेलं तर मात्र कॅप्टनला मात्र बराच काळ स्ट्राईकपासनं वंचित ठेवले. अजूनपर्यंत कॅप्टननं जर का विचार केला तर फक्त 1 चेंडू खेळला आहे आणि त्या एका चेंडूवर मात्र 1 धाव त्यांना अर्जित केली आहे. एकूण चेंडू फेकले गेले ते म्हणजे 8 आणि या 8 चेंडूपैकी फक्त 1 चेंडू फेस केला आहे कॅप्टननं सागर यानं. नवीन फलंदाज पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा पहा इथे ऑस्ट्रेलियाचा मारा चाललाय की काय असंच पाहायला मिळतंय. मला असं वाटतंय स्टार्क गोलंदाजी करतोय. पहिलं षटक जे फेकलं अगदी मी म्हणेन त्या षटकामध्ये धाव फक्त आली 1 आणि दुसरं षटक मात्र काय अफलातून सुरुवात करतोय गोलंदाज हितेश. पहिली वॉन फर्स्ट चेक दिलाय. इथे पुन्हा एकदा फूल केलाय परंतु फूल मात्र जाईल डी झोनमध्ये आणि इथे धाव मिळेल फक्त 1. खऱ्या अर्थानं ऐरोली संघ मी म्हणेन खूप चांगला अभ्यास करून मैदानामध्ये उतरलाय. अगदी दिवा गावाचा विचार केला तर अगदी शेजारचा गाव आहे. बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावर ऐरोली संघ देखील खेळतो. खेळपट्टीचा चांगला अभ्यास आहे. या मैदानाच्या आउटफील्डचा खूप चांगला अभ्यास आहे. जर का बॅकवर्ड क्षेत्र बघितलं तर बॅकवर्ड क्षेत्र फक्त 1 धाव आहे आणि फलंदाजांना मात्र कोणत्याही प्रकारचा स्कोप द्यायचा नाही आहे. या इराद्यामधून गोलंदाजी मात्र करतायत आणि एक्झिक्युशन देखील खूप चांगलं होते. हा पिच चेंडू आपल्याला पाहायला मिळतात परंतु जे चेंडू फेकले जात आहेत अगदी मी म्हणेन काही 2 ते 3 चेंडू आपल्याला मात्र परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाल्या. अगदी फलंदाजांना मात्र कोणत्याही प्रकारची संधी मिळत नाहीये, कोणत्याही प्रकारचा स्कोप मिळत नाहीये. तर याच दरम्यान बंडूजी केणीसाहेब इथे मात्र उपस्थित झालेत. या परिसरामधील खूप चांगले उद्योजक आहेत. त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. येस आणि त्याच दरम्यान 40+ चे कॅप्टन रमेशजी मडवी आणि प्रकाश मडवी साहेबांचं इथे उपस्थिती या व्यासपीठाला लाभते. येस आणि श्रीकृष्ण दिवा क्रिकेट मंडळाच्या अध्यक्ष आहेत. त्यांचं स्वागतम या व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. तसेच वासुदेव मडवी हे देखील उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा
विनंती करेन आपण आमच्या व्यासपीठावर आसनस्थ होण्यासाठी यायचे. श्रीकृष्ण मित्रमंडळ अध्यक्ष सन्माननीय प्रकाश मडवी तुम्ही व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक सन्माननीय वासुदेव मडवी साहेब यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. साईनाथ क्रिकेट संघ आयोजित मर्यादित क्रिकेट षटकांचे सामने आलेल्या सर्व रसिकांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. येस, आणि पाहुण्यांचा मात्र शुभ सन्मान इथे यानंतर केला जाईल आमच्या आयोजकांच्या वतीनं. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. गोलंदाज अजूनही या षटकामधील एक चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 9 मोठे फटक्यांची गरज आहे. यावेळेला इनसाइड आउटचा अतिशय देखणा फंडा. एक्स्ट्रा कव्हरचं रिजन खुलं होतं आणि त्या रिजन मध्ये डीप कव्हर्स मधनं क्षेत्ररक्षक येतील आणि चेंडूवर झडप घालून या चेंडू अडविला जातो आणि धावा मिळतील फक्त 2 आणि संघाची एकूण धावसंख्या 11 पोहोचते. 12 चेंडूंचा खेळ झाला आणि 11 पोहोचते धावसंख्या. अजूनही जिंकण्यासाठी मी म्हणेन 29 धावांची गरज आहे. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत करीत आहोत. दरम्यान आपल्या व्यासपीठावर उपस्थित श्रीकृष्ण मित्रमंडळ अध्यक्ष सन्माननीय प्रकाश मडवी साहेबांचा इथं सन्मान होत आहे. मी रमेश मडवी यांना विनंती करतोय आमचे सहकारी तथा 40+ संघाचे संघनायक सन्माननीय रमेश मडवी यांच्या शुभ हस्ते सन्माननीय प्रकाश मडवी यांचा इथं सत्कार होत आहे, सन्मान होत आहे. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत पाहुण्यांसाठी, कारण त्यांनी महत्त्वाचा वेळ या स्पर्धेला दिलाय. सन्माननीय प्रकाश मडवी नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीकृष्ण मित्रमंडळ दिवा यांचा इथं सन्मान झालेला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक सन्माननीय वासुदेवजी मडवी साहेब यांचा इथं सन्मान होत आहे. मी आमचे सहकारी सन्माननीय बंडुकिनी साहेब यांना विनंती करेन की त्यांनी वासुदेव मडवी साहेबांचा इथं सन्मान करायचा आहे. राधाकृष्ण डेव्हलपर्सचे सर्व सेवा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मी सर्व उपस्थित मान्यवरांना धन्यवाद देईन. या व्यासपीठावर उपस्थित सर्व आमचे पाहुणे त्यांनी महत्त्वाचा वेळ या स्पर्धेला दिला. या सकाळच्या सत्रामध्ये थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम टुवर्ड्स दिस टुर्नामेंट. नवीन फलंदाज बजरंग, तिसरं षटक आणि राजू गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. इथे पंच इथे मात्र बाद घोषित करतात आणि फलंदाजाला परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. यानंतर मात्र श्रीकृष्ण दिवा आणि गावदेवी ऐरोली अशी लढत असेल. गावदेवी ऐरोली संघाने पहिल्यांदा नाणेफेक जिंकले. निर्णय आपण आपला त्वरित कळवून मात्र लगेचच त्या निर्णयाची अंमलबजावणी आपण करायची आणि लगेचच मैदानाचा ताबा आपण घ्यायचा. यानंतर आपली लढत असेल. दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. श्रीकृष्ण दिवा यंदाच्या मोसमामधील या नवी मुंबई परिसरातील एक अव्वल दर्जाचा संघ. इथे खूप चांगला रिफ्लेक्स, खूप चांगलं झेल आणि इथे जर का विचार केला तर मात्र विकेटची हॅट्रिक, पहिली विकेट हॅट्रिक इथे मात्र प्रदान करतोय गोलंदाज. होता एक फलंदाज.
आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 12वर आणि अजूनही जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. 27 इनसाइड आउट क्षेत्ररक्षक आहेत. झेल इथे थोडासा हलकासा मी म्हणेन शॉट पडलाय. क्षेत्ररक्षकांना प्रयत्न झाला होता परंतु धाव मिळेल फक्त एक. धावसंख्या पोहोचते ती 13वर. अजूनही 26 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 26 धावा. इथून पुढे थोडंसं कठीण आहे. कठीण अवघड जरूर वाटतंय, कठीण जरूर वाटतंय परंतु कठीण म्हणजे अशक्यप्राय असं नाही आहे. कठीण या शब्दाचा सरळ सरळ अर्थ असा होतो की तुम्हाला प्रयत्न खूप चांगले करावे लागतील, जास्त प्रयत्न करावे लागतील. 7 चेंडू 26 धावा. यावेळेला चेंडू जोरखस मारलाय. इनफिल्डला भेदून चेंडू जातोय डीप लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. इथे धाव मिळेल फक्त एक आणि संघाची एकूण धावसंख्या 14वर. अजूनही 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावा. या वेळेला चेंडू हवेमध्ये. झेल इथं टिपलाय. खूप चांगला झेल आणि अगदी बॅकवर्ड जाऊन मात्र हा झेल टिपते. राजू यांचं कौतुक करावं असं वाटतंय. खूप चांगला जजमेंट कॅच आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज परततोय. अवघा धावसंख्येचा जर का विचार केला तर मात्र 14वर असताना संघाची मी म्हणेन ही 7वी विकेट तंबूच्या आश्रयात जाते. एट डाऊनच्या रूपानं नवीन फलंदाज. धावसंख्या पाहायला मिळते ती 14वर आणि अजूनही 25 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज रुपेश. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील सोहम. उजव्या हाताचा अगदी खूप चांगली बॉलिंग ॲक्शन, रिदमिक बॉलिंग ॲक्शन. क्षेत्ररक्षण अफलातून होतंय गुलाम यांच्याकडनं आणि इथे धावचित रनआउट. हळूहळू मात्र खऱ्या अर्थानं विजयाकडे मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय संघ साई प्रेम ऐरोली. 39 धावा. खऱ्या अर्थानं पूर्वार्धामध्ये असं वाटत होतं की 39 धावा कमी धावसंख्या वाटते परंतु जुईनगर संघाच्या वतीनं मात्र तितकीशी चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये आणि अंतिमच्या समीकरणामध्ये आपण पोहोचतोय. एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 16वर. अजूनही 23 धावांची गरज असेल. चेंडू बाकी असतील 3 आणि 3 चेंडूवर 4 चेंडू बाकी आहेत. इथे यावेळेला मात्र पुन्हा एकदा गुड लेंथवर पडल्यानंतर फ्लाईट घेतो चेंडू. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळेल आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू आणि 23 धावा. 3 चेंडू 23 धावा आणि पराभवाच्या दाट छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो जुईनगर संघ. गोलंदाज तयार सोहम. फुलटॉस चेंडू. इथे क्षेत्ररक्षक आहेत जगदीश आणि झेल इथं निसटला जातो आणि धाव मिळेल फक्त एक. अजूनही 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी
जवळजवळ 22 धावांची गरज आहे. 22 टू विन. थोडंसं कठीण होऊन गेलं, कारण फलंदाजी मात्र जी करताना शॉट सिलेक्शन असेल, खऱ्या अर्थानं जर का बघितलं गेलं तर त्यांच्या विरोधात जी गोलंदाजी झाली आहे ना, ती गोलंदाजी खऱ्या अर्थाने इम्प्रेसिव्ह झाली आहे. इकॉनॉमिकल स्पेल आपल्याला पाहायला मिळाले. पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये धाव फक्त 1 आली होती, दुसऱ्या षटकामध्ये 10 आणि तिसऱ्या षटकामध्ये मात्र धावा आल्या होत्या फक्त 3. 18 चेंडूमध्ये फक्त 14 धावा आल्या होत्या आणि एकंदरीत 6 चेंडूमध्ये 26 धावा असं समीकरण शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळत होतं. यावेळेला फुलटॉस चेंडू, नो बॉल, इथे प्लस नाही, एकच धाव मिळेल नो बॉलच्या रूपानं आणि अजून यानंतरची मात्र फ्री हिटचा चेंडू असेल. धावा पाहायला मिळतात त्या 18वर. अजूनही